आपल्या चॅनलचे सर्व तुमच्या चॅनल म्हणजे आपल्याच चॅनलचे सर्व मी स्वतः मालक चालक निघालो शिमग्याला. अरे अख्ख्या लायटरने अख्खा माल पेटत तर काय बोली काय. अरे पेटला तर नमस्कार मंडळी, सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण आत्ता निघालो आपल्या गावी शिमग्यासाठी एकदम वन साईड. आणि इकडे पाणी पण एकदम वन साईड पडलेलं आहे. संध्याकाळचे वाजले आहेत 7:45. आपण प्रयत्न करणार आहोत की आपल्याला आपला वाडीचा होम भेटावा. गावचा तर भेटेलच, पण वाडीचा होम भेटावा असे आपले प्रयत्न असतील. माणसानं हॉर्न देतो तरी बाजूला होत नाही. बरेच दिवसांनी ब्लॉग येईल. हा आवाज येतोय की नाही आय डोंट नो. माईक थोडा चेंज करायचा आहे, पण खर्चाचा विषय आहे त्यामुळे जरा थांबलोय. म्हटलं घेतला तर एकदाच व्यवस्थित घेईन, कारण की आपलं नेहमी तसं असतं, जी कोणती वस्तू आपण घेतो ती एकदाच घेतो, सारखी नाही घेत. हां, एक प्रश्न पडला असेल तुम्हाला की अरे गाडी तर नवीन आहे बाई, गाडी कोणाची आहे? तर गाडी आपल्या मित्राची आहे, आपल्या भावाची आहे, मित्राची नाही म्हणता येणार. आणि ब्लॉगमध्ये येईल म्हणून भावाने आपल्याला, ब्लॉगमध्ये येईल असं नाही पण भावाने आपल्याला हसत दिलेली आहे गाडी. म्हणजे आपण सांताक्रूजला पोचलो आणि सांताक्रूजला तर निघालोय. प्रणय भाऊ आहे आपल्या मिररमध्ये, दिसतोय काय? हा बघा, प्रणय पण सेट झालाय. त्याची बॅग आपण निकिताकडे दिले आणि आपण आता आपल्या जर्नीला स्टार्ट करतोय. स्वामींचं नामस्मरण करूया, आपल्या ग्रामदेवतेचं नामस्मरण करूया आणि शिमग्याला आपण निघूया. आपला वाघ आपल्या चॅनलचे सर्व तुमच्या चॅनल म्हणजे आपल्याच चॅनलचे सर्व मी स्वतः मालक चालक निघालो शिमग्याला. म्हणजे आपण आता पनवेलला पोचलोय. पनवेल खांदेश्वर गावात आहे. इथे खालती पहिली वाहनात इथे लेफ्ट साईडला आतमध्ये राहायची. संदीप काका अजूनही राहतात. आता पनवेल नंतर अजून आपण थांबलो तर नाही कुठे. पनवेल नंतर पण कुठे थांबायचं नाही, डायरेक्ट मी असं विचार केलाय की आपला कोलाडच्या पुढे किंवा इंदापूर मानगावला थांबायचा असा विचार केला. म्हणजे आपण जस्ट वडखळ सोडलेला आहे. बरोबर 10:15 झालेत. 8:15ला आपण घरातून निघालेलो, नाही सॉरी 8:15ला पण सांताक्रूजवरून निघालेलो. 2 तासात बरोबर वडखळ क्लिअर केलेलं आहे. आता पुढे बघूया. प्राण्याला भूक लागली आहे, प्राण्याने काय खाल्लं नाही, पण मला थोडासा कळ काढ जोपर्यंत म्हणजे असं टवटवीत ताजे तवाने तोपर्यंत जरा फटफट जाऊया. नंतर पुढे जाऊ रमतगमत. बघू, रमतगमत नाही जाता येणार पण जाऊ, सावकाश जाऊ. मंडळी फायनली आपण थांबलोय. प्रणयला मित्राची आहे, तुला सांगणार नाही का भावा नवीन घेतली तर? गाडी नवीन आहे भाऊ बोललो. नवीन गाडी आहे, भावाने कोरी करकरीत गाडी दिली आहे आपल्याला. चला थोडंसं खाऊन पिऊन घेऊया आणि आपली जर्नी कंटिन्यू करूया. म्हणजे राईस आलाय, अजून एक आयटम यायचं आहे. फटाफट आलाय का आणि आपला फटाफटच पाहिजे, आपल्याला लवकर जायचं. फटाफट खाऊया आणि निघायची गोळी घेऊया. म्हणजे आपण आता पोलादपूरला पोहोचलोय. पोलादपूरला सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे हे जे रोडचं कन्स्ट्रक्शन केलं त्यात सगळ्यात आवडती गोष्ट मला जी आवडते ती ही आहे. जे मार्केटमध्ये किंवा ज्यांना बस स्टँड किंवा जे काही जायचं आहे इकडे तिकडे त्या लोकांना वेगळा वरून वे ठेवला आणि जे नॉर्मल सगळे स्ट्रेट जाणार आहेत त्या लोकांना असं खालून फुल एकदम
ब्रिज बीज एकदम भारी वाटते, म्हणजे एकदम कडक. मी लास्ट टाइम पण आलेलो तेव्हा पण एकदम छान वाटत होतं. बघा ना, वाटत नाही इंडिया मधले रस्ते असं. आजूबाजूला बिल्डिंग आणि असं बऱ्याच ठिकाणी द्यायला पाहिजे होत्या लोकांनी, पण मला वाटतं हे असं थोडस उंच असेल म्हणून कदाचित या ठिकाणी दिलं असेल स्ट्रक्चर वाईज. मंडळी, पुन्हा एकदा आपण टनल मधून पास होणार आहोत. लास्ट पप्पूच्या वहिनीच्या लग्नाला गेलो तेव्हा इथून पास झालेलो, आणि पुन्हा एकदा आपण टनल, आपला कोकणातला टनल बोगदा. कडक कडक काय वाटतं यार, म्हणजे ना जीव येतो असं डायरेक्ट, जीव असा ओतून येतो डायरेक्ट. लाइटिंग तर बघा कचकारा खूप. भीमानं केलं. कडक रे, कडक कडक ना प्रणय. काय वाटतं यार सिरियसली. रायडिंग आणि बाबासाहेबांची गाणी, हे कॉम्बिनेशन माझं फिक्स आहे. फिक्स म्हणजे एकदम 100% फिक्स. तर मंडळी, फायनली आपण आपल्या गावी पोचलोय. पोरं काय माहित कुठे आहेत. हा, कोण बसलाय? पंड्याला बोलला मी येतो म्हणून बाहेर. आला? तुम्ही कधी आली? गाडी लवकर आली. थांबवली होती. सामान काढली का नाही? काढली काढली. ठेवून दिली आम्हाला पुढच्या वर्षी असं काठी आहे. आपल्याला घेतलाय. तुझा काय गेला? लवाराच्या घरा लवार दादानं उदू सुदू केला. सोन्याचं नाग माझं रुपयाचं ठस. पालकी देव गणपती बस. पालकी देव गणपती बस. सोन्याचं नाग माझं रुपयाचं ठस. सोन्याचं नाग माझ्या रुपयाचं ठस. हे पालकी देव शिंगोबा बस. हे पालकी देव शिंगोबा बस. सोन्याचं नाग माझं रुपयाचं ठस. सोन्याचं नाग माझ्या रुपयाचं ठस. आमच्या शंकराला आंब्या फणसाची ढलके. आमच्या जनाबाईला सोन्याची पालखी. सोन्याची वडी. आमच्या राधाकृष्णाला सोन्याची आमच्या राधाकृष्णाला सोन्याचा काबरा.
दादा अरे अख्ख्या लायटरने अख्खा माल पेटत तर काय बोली काय अरे होत बोय अरे दादा भेटला मंड्याला कुठून जायचं उद्भोय 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 अरे उलटाई माझ्या साईडने उद्भोय उद्भोय हे बऱ्या हातून आहे हातून बऱ्या उद्भोय 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 अरे हे उदाहरणात काय बघा हा काय रे याकडे गेले पेटला 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 बोय बोय मंडळी आपण आता आपल्या ग्रामदेवताच्या आपल्या गावदेवीच्या मंदिरात आलोय. इथे आपण आता देव सजवणार म्हणजे पालखीमध्ये प्रॉपर सजवणार आणि नंतर मग इकडून आपण शिंगोबाला आणायला जाणार शंकराच्या मंदिरात. आणि त्याच्यानंतर मग इथे आपला सानेवरती ठेवून मग होम बीम लावायचं आपला जो काही प्रोग्राम होता. तू होतास म्हणून मी आलो. मला दुसऱ्या दिवशी चांगला तर मी झोपलो त्या दिवशी. तर माझी त्या दिवशी होती इथून डायरेक्ट पनवेलपर्यंत वर बांबू आला पाहिजे. बांबू बांबू तर काढ आपले शिंगो का आता टाकायला आहे ना. शिंगो आता काढून हातच का राहते फक्त खायला बाजू नको आली वरची भरणं ताल मागली ही सोड काढ ना घालू राहते शिंगोबा इथून जाईल ना. पेटी घ्यायची चावी लागते त्याच्यात नाही ती पेटी पेटी चावी तेही काढता होणार पालखीला पण देव सगळे म्हणजे सजवून ठेवल्याच्या नंतर जे आपण पालखीत बोलून देव सगळे सजवून ठेवल्याच्या नंतर त्याच्यात दैवत्व आणण्यासाठी असं काही गारणं घालतो की गारणं घालतो. गारांना पूजा होते ना. देव आहेत ना शब्दावर देव आहे ना. शब्दावर घेऊन या का
that are left behind can cause common oral problems like cavities. जय श्री देवेश्वरा तुमच्या चरणांवर आपला सोलाना गाव शिशिंगाव साधावत कोणा शिंगा त्या निमित्तानं आमंत्रण केलं 5,000 तोरण अर्पण केलेलं आहे ते मान्य करून घ्या आणि भक्त खिलेमध्ये वातावरण काय चुकीचं वगैरे लोक ते आता मागणी करून घ्या सगळं सुखाचं मला व्यवस्थित नाता आनंदाने हा शिंगा पार पडू दे काय अडचण चुकायचं ग्रंथ सुद्धा लागणार आहे ते सुद्धा भक्तांच्या हातात काय ग्रंथ सुद्धा चुकी होतील ती सुद्धा मान्य करून घे सगळं सुखात संभाळ आणि हा शिंगा आनंदाने साजरा करून घे आणि सगळ्या भक्तांच्या पाठीशी उभा राहा जे कामं परिपूर्ण शिंगेश्वर भगवान की जय भगवान की जय भाई श्री शंभू महादेवा तुझ्या चरणात सोडला गाव आपल्या उभा आहे शिंगा त्या निमित्तानं तुझ्या चरणाजवळ आपण उभा राहून आपल्या मनाचा शिंगा व्यवस्थित पार पडू येथून मुलाबरोबर फिरी आता म्हणजे आनंद पार पडू दे काय अडचण दुःख सुखा समाज इथला काम परिपूर्ण होते आनंद शिंगा आणि त्याचं ग्रंथ लागले भक्तांच्या चुकी क्षमा करून याचा सुपत्नी त्यांची इच्छा मनोकामना धंद्यामध्ये नोकरीधंद्यामध्ये त्यांना यश होते जे मुलं बाळ नोकरीधंद्यात आलेले आहेत त्यांची सुद्धा धंद्यामध्ये नोकरीमध्ये यश व्हा त्यांच्या कुटुंबामध्ये यश व्हा आणि आनंद हा शिंगा असा उत्साह राहता होते आणि त्या भानगड दूर कसा सुखा संबंध पाठीचे अशी वारा महाराज तर मंडळी आपला प्रवास आपला वाडीचा आपला गावचा होऊन सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्यात. हां थोडा आराम केलाय. थोडा आराम केलाय आणि आता ब्लॉग एंड करायचा वेळ आलाय कारण की सानेवरचा हा दुसरा ब्लॉग बनेल. दुसरा आता नंतरच्या ब्लॉगमध्ये मी आईला आणायला पण जाणार आहे आणि आपल्या सानेवरच्या पण व्हिडिओ असतील. तर आजची ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.